आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। 8 दिवसात पाणीपुरवठा सुधारला नाही तर कारवाई, सभापती मच्छिंद्र सानप यांचा इशारा। शटडाऊन नंतरही विस्कळीत पाणीपुरवठा, स्थायी समितीत प्रशासन धारेवर। शहरात पाण्याचा शटडाऊन घेऊनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला असून गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले गेले। सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन शून्य कामकाज, रस्ते खोदकामातील हलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांची निष्क्रियता यावर सदस्यांनी जोरदार टीका केली। 8 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा सानप यांनी दिला। शहरातील अनेक भागात 4 ते 5 दिवस पाणी न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले। प्रभाग 13च्या नगरसेविका अदिती पांडे यांनी शटडाऊन काळात जाहीर केलेले हेल्पलाईन क्रमांक बंद असल्याची तक्रार करत प्रत्येक प्रभागाला किमान 2 टँकर देण्याची मागणी केली। नगरसेविका रंजना बोराडे यांनी त्यांच्या प्रभागात 4थ्या दिवशीही पाणीपुरवठा न झाल्याचे सांगितले, तर भारती ताजनपुरे यांनी पाणी टंचाई अधिकच तीव्र झाल्याचे नमूद केले। मुकेश शहाणे यांनी पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी फोन न उचलता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली। तसेच शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याचेही त्यांनी सांगितले। दरम्यान पाणीपुरवठा अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी सध्या 30 ते 35 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती दिली। मात्र यावर समाधान व्यक्त न करता सभापती सानप यांनी तातडीने टँकरची संख्या वाढवून प्रत्येक प्रभागात किमान 2 टँकर सुरू करण्याचे निर्देश दिले। तसेच पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागांनी समन्वयाने काम करत प्रत्यक्ष साईटवर पाहणी करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला। याच बैठकीत नवीन नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी सुमारे 1,16,00,000 रुपयांच्या प्राणी निर्बीजीकरण केंद्राच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली। आपल्याला दिली नोटीस, तुम्ही त्यांना दिली का नोटीस? माननीय सदनामध्ये साहेबांचे जेव्हा मला फोन आले होते तेव्हा मी प्रत्येक कॉल साहेबांचा घेतलेला आहे। तुम्ही घेतले त्याच्यानंतर तुमचं काय विशाल गरुड आहे आणि पटेल बैठक घेतोय। जे खालचे अधिकारी असतील त्यांना सर्वांना आपण बोलवणार आहे। स्वतंत्र इथं बैठक घेऊ आपण स्थायी समितीला, त्याची सर्व अधिकारी बोलवणार आहे। जे कामकुकार अधिकारी असतील त्यांना, कारण की पाण्याचा प्रश्न हा एका प्रभागापुरता नाही, संपूर्ण शहराचा विषय आहे हा। त्याच्यामुळे गांभीर्याने आपण हे काम केलं पाहिजे। मान्य सभापती मोदी स्वरूपी आहे आणि 14 अतिरिक्त कार्यभार असलेले कर्मचारी त्यांच्याकडे अन्य विभागाचं पण काम ते बघतात, बांधकाम किंवा अन्य विभागामध्ये, तरी त्यांच्याशी समन्वय साधून म्हणजे जेवढं आपल्याला व्यवस्थित सेवा देता येईल तेवढा आपण प्रयत्न करतो। पटेल साहेबांचं जे मी घेतलेलं आहे त्यांच्याकडे पाणीपुरवठा, मलनिस्तर आणि बांधकाम असे 3ही विभाग त्यांच्याकडे आहेत। प्रशासन विभागाकडून कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पाण्याचे पैसे घेते। काही गोष्टी एवढी दिली साईट विजिट करायची आहे। गेले 15 दिवस झाले मला तुम्ही फोन केले, तुम्हाला कुठल्या ठिकाणी झाले हे आपल्या 40 सदस्यांना माहिती आहे। आताचे सगळे विद्युतचे कामं बघितले तर त्या मार्फत एजन्सीलाच आपण दिलेले आहे। तरी त्यावेळेस दखल झाली नाही, परत त्या चौकशी काय उत्तर तुम्ही दिले तुम्हालाच माहिती। आणि आता त्याला आम्ही कामं विचारली तो तुम्ही हे कामच केलं। माझ्या इथं गेले 7 पोल लावले भारतात एंटरप्राइजेस, पुढे लावले ते, त्याला विचारलं तर तुम्ही लावले नाही। इथे साहेब म्हणतात मला पण माहिती नाही, बिलं कशी आलं झाली, बिलं कशी दिलेत आपल्या लोकांना? आरडी एंटरप्राइजेस सभापती महोदय, हा सिरियस विषय आहे, याची दखल कोण घेणार? लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळताय, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला त्याचे सगळे पैसे देतात, सगळ्या गोष्टी तुम्ही देतात, मग तुम्ही का करून घेत? काही लोक तर ह्याच्या अधिकारी बसलेले
पार्टनरशिप मध्ये धंदे चालले नाव सांगू शकतो मी. बोला ना. नाही, सांगतो ना नाव सांगत ऐका राहुल सिरियसली तुम्हाला माहिती आहे ह्या विषयात. परंतु मग हे शहर जर नोटीस धरत असाल त्याच्यावर कोण कारवाई करणार? हायकोर्टमध्ये तुमचं काम आहे, याच्यावर काय कारवाई करणार? आता एचको पॉइंटच्या इथं काय केलं त्याच्यावर तुम्ही ऍक्शन? आपल्या स्थानिक नगरसेवकांनी आंदोलन केलं. नदीच्या अनुषंगाने जी काही तजवीज करणं आवश्यक आहे, बॅरिकेडिंग असेल, हार्ड बॅरिकेडिंग असेल, एटीएम लावून असेल, ज्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आणि ज्या रस्त्याने तुम्ही वाहतूक सोडणार आहात त्या ठिकाणी तो डायव्हर्जन प्लॅन जो आहे तो तुम्ही पोलिसांकडून मंजूर करून घेणं गरजेचं आहे. मला सगळं आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये आपण ट्रॅफिक गार्ड दिला पाहिजे. एका ठिकाणी ट्रॅफिक गार्ड आहे का? ट्रॅफिक ना गार्ड ड्रेनेजकडे, ना बांधकामकडे, ना पाणी पुरवठ्याकडे. सध्याकडे स्टाफची कमतरता आहे. आपण लवकर भरती करणार आहोत. एक स्टाफ आहे की साधारण 2 महिने मंजुरी घेतलेली आहे. आता स्टाफची मांडणी करतो भरती आपण करणार आहे. कारण आर्मीचे मेजर हॉस्पिटल आहे तिथे पण आपला स्टाफ कमी पडतो आणि साधारण आपण कशा पद्धतीने ते प्रोसिजर चालू करू शकतो कारण की आपला पहिला प्रयत्न तोच होता ना. तिथे आपल्याला फक्त नॉर्मल एवढी करता येईल. सिग्युरिटेशनची वगैरे जर व्यवस्था लागली तर मग डॉक्टर ऍडमिशन किंवा नवीन भेटू असू लोक असतात त्यांना लांब जावं लागतं तर त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला प्रोसिजर सुरू होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनाच्या जबाबदारीसाठी तुम्ही आले त्याची लवकरात लवकर ते चालू. आणि अगरवाल साहेब म्हणजे हाच नाही सर पूर्ण रस्ता झालेला आहे करतो तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा संबंधित नगरसेवक थोडा खर्च केला गेला ना वाया. आपण ज्या दिवशी शटडाऊन घेतलेला होता त्यावेळेस आपले गंगापूर डॅम, मुकणेश्वर डॅम आणि चेरडी तीनही पंपिंग स्टेशन बंद होते आणि त्या परिस्थितीमध्ये आपला कुठल्याच हायड्रंटला पाणी नव्हतं. त्यामुळे त्या शटडाऊनमध्ये आपल्याला पिण्याचं पाणी पुरवण्यास शक्य नव्हतं. त्यामुळे कोणताही ते टँकर आपल्याकडून त्या शटडाऊनच्या कालावधीत देता आले नाही. असं होतं कामालाही. गंभीर प्रश्न आहे. सोमवारी पाणी टँकर मागितलं, सोमवारी मी टँकर मागितलं त्या दिवशी खूप कमी लागत पाणी. सातपूर विभागाचं जे काही डिप्रेशन प्लॅन्ट आपल्या शिवाजीनगरचा तो संध्याकाळी 7 वाजता चालू केला आणि रविवारी जे त्यांचं शेड्यूल असतं टाक्या भरण्याचं रात्रीपासून ते 12 पासून ऍक्टिव्हिटी सुरू झालं. म्हणजे सोमवारपासून सातपूर आणि नवीन नाशिक विभागात आहे ना त्यांच्या शेड्यूलनुसारच पाणी पुरवलं जातं. आणि त्याच्यामध्ये नंतर जे गंगापूर डॅमचं जे उशिरा काम झालं पहाटे 5 वाजता ते आपण चालू केलं त्यानंतर 2-3 दिवस ते रुटीन मध्ये यायला वेळ लागतो. आपण तुम्ही एक्स्ट्रा 1 दिवस घ्यायला पाहिजे होता. बरंच सर एक विषय मोबाईल नर्सरी जाऊन 8 दिवसापासून पाईपलाईन फुटलेली तिथं छोटं झालेलं विषय माझा भटक्या कुत्र्यांवर सर कंटिन्यू म्हणजे प्रभाग सातपूर मध्ये एवढे भटके कुत्रे झालेले मी सरांना वारंवार फोन करते पण